नमस्कार मित्रांनो, आपण सध्या रोहिलागड केसरी या मैदानामध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत थार गाडीच्या मानकरी रुद्रा. तर रुद्रा जे गटपास झालेला आहे, तर रुद्राबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. रुद्रा बैलाचे मालक आपल्यासोबत आहेत, तर चला जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना आपले संपूर्ण ओळख कळवा. ही सगळी टीम आहे आमची, सगळेजण सोबतच राहतात. बैल जेव्हा आपण गेला मैदानाला सगळे सोबतच राहतात. म्हणजे बैल मालकाची ओळख सांगा. बैल मालकाचं नाव चैतन्य सेठ दिनकर चव्हाण, मातृतीर्थ सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा, गाव आडगाव राजा. म्हणजे तुम्ही बुलढाण्यावरून आलेले आहात? हां, सिंदखेड राजावर. दादा किती वर्षापासून या नादामध्ये आहात? ह्या नादात तरी जवळपास 5-6 वर्ष झाली. 5-6 वर्ष झाली. हां. आणि 5-6 वर्षामध्ये कोणकोणते नंदी तुमच्या दावणीला घडले? नंदी आपल्याला पहिलाच नंदी. हां, घरचं पण वासरू एक पब्लिक किंग बादल म्हणून आहे, चांगलं पडतं वासरू. आणि कुठली खरेदी आहे रुद्राची? ही आमच्या गावापासून एक 30 किलोमीटरची खरेदी. हां. आदत असताना खरेदी केली? हा, आदत असताना खरेदी केली. हां. तर किती गुलाल झालेत आतापर्यंत याचे? आता ते सांगता नाही एवढे गुलाल झालेले. श्रीनाथ केसरी झाला, पुन्हा आपलं संभाजीनगरचं हिंद केसरीचा 2 नंबर झाला. म्हणजे असं मोठ्या मैदानात बैल राहतोच. श्रीनाथ केसरीला किती नंबरला होता? श्रीनाथ केसरीला 2 नंबर, थारचा मानकरी झालेला आहे. थारचा मानकरी, म्हणून याचं नाव पडलेलं थारचा मानकरी. जसा 5-6 वर्ष तुम्ही या नादामध्ये आहात, हां, तर काय अनुभव आला? अनुभव काय, हेच आता पैराचे लोक थोडं नाकारतात, हे करतात, चालूच राहतं क्षेत्रात तसं. एवढं थारच्या मानकरी असून सुद्धा या क्षेत्रामध्ये नाकारतात? हां, म्हणजे पैराला अडचण येते याला आता पण? पैराला अडचणी येतातच. आता जसं जेव्हा बैल पडत होता त्यावेळेला तुम्हाला काही लोकांनी कॉल करून विचारलं असेल का, दादा बैल द्या. पण आता अडचण येते? नाही, अडचण म्हणजे तशी नाही, पण लोक हेच करू बघू हे करू, पण आपण सगळ्यांना बैल देतो. गरीब असो कोणी पण असो, सगळ्यांना आपण बैल देतो. कोणत्या खांदीने पडत असते हा? दोन्ही खांदे पडतो. दोन्ही खांदी? हां, दोन्ही खांदे. आणि दातात वगैरे? दातात 6 दात झालेले. हां, 6 दात झालेले. जो याचं नाव आहे रुद्रा, हा कशामुळे ठेवण्यात आला दादा? रुद्रा म्हणजे त्याचं आपण त्या पहिल्या मालकांनी नाव ठेवलेलं होतं रुद्रा, त्याच्यावरून आपण त्याचं नाव रुद्राच ठेवलं. नाव चेंज नाही केलं त्याचं. म्हणजे ज्यांच्याकडून खरेदी केल्या त्यांच्यापासूनच हा नाव चालत? हां, त्यांच्यापासूनच नाव चालत. आता बैल मालकाचे नाव सांगा, म्हणजे ज्याच्याकडून खरेदी केली ते. त्यांचं नाव समाधान पाटील आंबोरे. आणि किती रुपयापर्यंत याची खरेदी आली? खरेदी ती चांगलीच मोठी खरेदी होती. आता ज्या टाईमला हा थारचा मानकरी झाला, त्या टाईमला याला म्हणजे विक्री करता का वगैरे कॉल वगैरे आले असतील ना? हो, कॉल तर भरपूर आले. मुंबई साईडवरून आले, पुन्हा पुणे साईडवरून पण खूप सारे फोन आले, पण आपल्याला द्यायचंच नव्हतं, त्याच्यामुळं आपण त्याची काही किंमत केलीच नाही. तरी मागणी वगैरे कितीपर्यंत आली? मागणी त्याला 71 लाख. 71 लाखापर्यंत आली लास्ट. मग कोणत्या रिजनने तुम्ही म्हणजे बैल विक्री केली नाही? नाही, आपल्या दावणीच पहिलीच वस्तू आहे. पहिलीच वस्तू आपल्याला लागलेली, त्याच्यामुळं. आणि नादाला त्याच्यापासूनच सुरुवात झालेली, त्याच्यामुळं त्याला काही झालं तरी आम्ही लास्टपर्यंत आमच्याजवळच ठेवणार आहे. आणि तुमच्या दावणीमध्ये किती बैल आता सध्या आहेत? दावणीला एक वासरू आहे आदात. हां, तो पण चांगला पडतो. आता जसा तुमचे नियोजन वगैरे कोण करत असता? नियोजन भाऊ करतो माझा, मी करतो. नाव त्यांचं? दोघं, चैतन्य चव्हाण आणि मी निरंजन चव्हाण, दोघंच नियोजन करतो. या क्षेत्रात नियोजनकर्त्याची सर्वात मोठी भूमिका असते. कारण जेव्हा नियोजन होते परफेक्ट, तेव्हाच आपला बैल म्हणजे उजेडात म्हणा किंवा कुठल्या तरी नवीन नावाखाली पळतो. तर त्याबद्दल काय सांगा? काय नियोजन, बैल चांगल्याच नियोजनात पळतो, आणि आम्ही नाही, नियोजन चांगलं नाही झालं तर बैल घरीच राहू देतो, काढत नाही बैल बाहेर. बैल घरीच. आज चांगल्या बैलाबरोबर पडला? आज आमच्याच इकडचा भुंगा आहे, चांगलं वासरू पळतो. किती गटात होती? वाशिम. 11 मध्ये 7 नंबर तास. 11 मध्ये 7 नंबर तास. आणि आदत की दुसरा? आदतमध्ये. आणि तो भुंग्याचा काय रेकॉर्ड आहे? भुंगाचा आमच्या इकडं सेकंदमध्ये 1 नंबरला पळतो बैल. त्याच्या आधी गाडी पळाली का त्याच्या? नाही, पहिल्याच वेळेस पळाली. आता कसं वाटलं त्या बैलामध्ये बैल पुढं? बैल चांगला पळतो, तो पण चांगला पळतो, आता काय पळतोच आपला. आणि आज धुरकरे वगैरे कोण होते? धुरकरे आपला दीपक ड्रायव्हर, संभाजीनगर. म्हणजे त्यांना संभाजीनगरवरून तुम्ही बोलवता खास? हां, धुरकरेंना चालवायचं.
आता जसे सुट्टी मेकर वगैरे आहेत ते हां. कोण असतात तुमचे? सुट्टी मेकर आपले सिन्नरकडचे राहतात, आकाश भाऊ म्हणून आणि एक परत दादा भाऊ निकम म्हणून आहे. दोन्ही पण राहतात. आणि तुम्ही या क्षेत्रात एक युवा गाडा मालक आहे. हा युवा. तर युवा जे आहेत आपले या क्षेत्रात त्यांना मी शिक्षक उतरायचं आहे. शिक्षक आहे? हा मी शाळा करून आलो आता. हां. हा. शिक्षकात किती वर्षापासून दादा शिक्षकात? मला एक वर्ष झालं. 1 वर्ष झालं. हां. तर मुलांना या बैलगाडा क्षेत्राबद्दल काय शिकवत असता? मुलांना काय आता त्यांना म्हणतो पहिले सगळं करा आपलं घरचे कामं वगैरे, हां. शिक्षण वगैरे करा नंतर या. नाद चांगला आहे तसा, नाद वाईट नाही आहे, पण आता पूर्ण घरचे हे करून जसं करा. शिक्षक असून तुम्ही या नादात उतरले, हां. तर कुठल्या प्रेरणेने तुम्ही या नादात उतरले का? पहिले म्हणजे आता कारण बैल आपला चांगला पळतो आणि पहिल्यापासून ती सवयच आहे की सगळे सोबतच राहतात, त्याच्यामुळं एकटं घरी राहावं नाही वाटत. सगळे सोबत राहतात त्याच्यामुळं मग काही असं जावं वाटतं. मैदानाची आवड आहे पहिल्यापासूनच. अशी कुठली गोष्ट तुम्हाला खटकते या क्षेत्रामध्ये का ही नका व्हायला हवी? आपल्याला जर क्षेत्र वगैरे टिकवायचं आहे तर हां. त्याबद्दल या क्षेत्रात म्हणजे गैरसमज नाही व्हायला पाहिजे. आपापसामध्ये आता याच्यात कसं होतं, एखाद्याला बैल जर नाही दिला आपण तर आपली मैत्री तुटते. मग ती मैत्री किती जुनी राहो, मैत्री तुटतीच. आणि लोकांना पण कसं ज्या रेंजला बैल पळत असेल त्याच रेंजला आपण पैरा देऊ शकतो. हां. आता जसं तुम्ही या नादात आहात तर वायदी वगैरे घेता का? नाही वायदी नाही घेत आपण, वायदी नाही. आता जेव्हा रुद्राच्या जे नाव या क्षेत्रात व्हायला होता हां. तेव्हा वायदी दिली होती का? वायदी आपण दिलीच नाही, वायदी देत पण नाही आणि वायदी घेत पण नाही. घेत पण. हां, कारण बैल आपला पळतो न पळणारा नसला तर आपण दिली असती वायदी. बैल पळतो त्याच्यामुळं आपण वायदी देत नाही. आता रुद्राकडून काय अपेक्षा असते तुम्हाला का? आता एवढा तर बैलांना नाव केले, हां. पण अजून काय अपेक्षा असतील? आता अपेक्षा फक्त एकच आहे की बैल आता जो आहे BMWच्या मैदानात राहायला पाहिजे गुलाला बस एवढीच इच्छा राहिलेली आहे. एक आखरी इच्छा. एक लास्टची इच्छा आहे, तेवढी पण तो पूर्ण करेल. तरी याचे 5-6 गुलाल सांगा, म्हणजे टॉपचे गुलाल. आपल्या पुण्यात इकडं भोरमध्ये मैदान झालं होतं हनुमान केसरी, हां. त्याच्यात पहिला नंबर झाला. हां. त्याच्यानंतर आपला संभाजीनगरचं हिंद केसरीचं मैदान, त्याच्यात 2 नंबर झाला. आणि भांगशी माताच झालं होतं हिंद केसरी, त्याच्यात 2 नंबर झाला. आणखी श्रीनाथ केसरीमध्ये पण 2 नंबर झाला. म्हणजे असे बरेचसे नंबर आहे. 1 नंबरात कमी राहिलेला बैल, पण 2 नंबरात 2 नंबर शक्यतो जास्त झालेले बैल. हां. आता हे क्षेत्र टिकल्या पाहिजे त्यासाठी काय मार्गदर्शन करा? क्षेत्र टिकलं पाहिजे यासाठी काय की हे आपापसात जे आहे ना, आपापसात गैरसमज नाही व्हायला पाहिजे. लोकांनी सगळं समजून क्षेत्र चालवायला पाहिजे. सगळ्या गोष्टी जे विचार करून करायला पाहिजे. कसं आहे की आपल्या याने दुसऱ्याला पण त्रास नाही व्हायला पाहिजे, दुसऱ्यामुळं आपल्याला पण त्रास नाही झाला पाहिजे. धन्यवाद दादा. धन्यवाद. आणि तुमचं पण धन्यवाद. तुम्ही एवढं लांबून आले आमची मुलाखत घ्यायला, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटलं. धन्यवाद दादा. चला ओके. कोण आहे तो? त्याच्या गाडीला घुसले का? हां तिकडं घुसले ते.